हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा. वुमन सिरीजमध्ये आपण पहिल्या पाळीबद्दल सर्व काही ह्या सिरीजमध्ये आज आपण त्याचा दुसरा भाग बघतो. काल आपण बघितले नॉर्मल कोणत्या गोष्टी आहेत, ॲबनॉर्मल कोणत्या गोष्टी आहेत. आता हे जे काही पिरियड्स आहेत किंवा मेन्स्ट्रुअल सायकल आहे, MC म्हणतात किंवा अडचण म्हणतात किंवा काही अनेक शब्द आहेत त्याच्यासाठी वापरले गेले. आता ह्या गोष्टीचा एक टॅबू किंवा एक निगेटिव्ह गोष्ट कशामुळे बनली आहे, आपण याचा पहिल्यांदा बेसिक विचार करू. तर पहिली गोष्ट तर मुलगी प्रजननक्षम होते, म्हणजे ती प्रेग्नंट होऊ शकते. हा त्याच्यामागचा एक शारीरिक भाग आहे. आणि त्याच्यानंतर होणारे स्पॉटिंग, कुठंतरी ते दिसणं, आणि मग ते वाईट असतं ते स्पॉटिंग दिसणं किंवा ते तिच्या कुठंतरी ड्रेसला, स्कर्टला, पॅन्टला कुठंतरी ते ब्लिडिंग झालेलं दिसणं, हे एक काहीतरी ह्युमिलिएटिंग किंवा लज्जास्पद असणं, ह्या दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर याच्यामधली जी दुसरी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये स्पॉटिंग म्हणू शकतो, की ज्याच्यामुळं त्या मुलीच्या मनात पिरियड्सबद्दल एक निगेटिव्ह इमेज किंवा पिरियड्सबद्दल धास्ती किंवा पिरियड्स म्हणजे समथिंग रॉंग, समथिंग बॅड असं जे काही बसतं डोक्यामध्ये, ते टाळण्यासाठी आपण काय करू शकतो. तर आता कोणत्याही वेळात तुमच्या मुलीचा जरी पिरियड्स आले असतील तर आत्ताची मुलगी ही घरी बसणारी मुलगी नाही आहे. त्याची अगदी बाकीच्या ॲक्टिव्हिटीज जरी नसल्या तरी त्याची स्कूल तरी असतेच. स्कूल असल्यामुळे किंवा बाहेरच्या क्लासेस असतात, काही एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतात, आपण आउटिंगला जातो, अनेक गोष्टी सतत चालू असतात. पूर्वीसारखं अगदी सरळधोट आयुष्य नाही आहे की बायका फारशा घराबाहेर पडत नव्हत्या. त्यामुळं तेव्हा घेतली जाणारी काळजी आणि आता मुलीचे आपल्या पिरियड्स आल्यानंतर तिला त्याच्याबद्दल एक निगेटिव्हिटी तिच्या मनात निर्माण होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो. तर तुम्ही तुमच्या मुलीजवळ जेव्हा पिरियड्स येतील तेव्हा तिला बरोबर घेऊन एक छान पाऊच बनवा, एक छोटीशी अशी बॅग साधारण, की ज्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी असतील, तिचे पिरियड्स जेव्हा येतील तेव्हा तिला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी त्या पाऊचमध्ये कायम अवेलेबल असतील. मग तुम्ही तुमच्या मुलीसाठी जर पिरियड पॅन्टी वापरत असाल तर ती एखादी पॅन्टी नसेल, तुम्ही तिच्यासाठी डिस्पोजेबल वापरत असाल तर ते डिस्पोजेबल किंवा पॅड एक पाहिजे, त्याच्यामध्ये एक अंडर गार्मेंट पाहिजे आणि एक चेंज ऑफ क्लोथ म्हणजे पॅन्ट, स्कर्ट जे काही असेल तो एखादा पाहिजे, एक सॅनिटायझर पाहिजे आणि एक वेट वाईप्स पाहिजे. ह्या गोष्टीचा एक छोटासा किट सतत तिच्याबरोबर तिच्या बॅगमध्ये पाहिजे. आता हा किट तिला काय देईल, हा एक किट एकतर तिला सायकोलॉजिकली रिलीफ, की माझ्याकडे समजा जर माझे पिरियड्स आले, कारण पहिल्या वर्षामध्ये पिरियड्सचं रुटीन बसणं थोडं प्लस मायनस मागं पुढं होऊ शकतं, अगदी डेट टू डेट येत नाही. तर तेव्हा तिच्या मनात जी भीती असते, आता माझे पिरियड्स आले तर मी काय करणार. अनेक स्कूलमध्ये ते अवेलेबल असतं, पण तोपर्यंत कधी कधी स्पॉटिंग होतं आणि त्या मुलींना त्या वयामध्ये, आपल्याला जरी माहीत असलं की इट्स नॉट अ बिग डील, पण त्या वयामध्ये त्या मुलींना त्याची खूप लाज वाटते. सोशली त्यांना त्यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये ते खूप अपमानास्पद वाटतं आणि मग त्या शाळेला जायला टाळतात, पिरियड झाले असताना कुठल्या ॲक्टिव्हिटीज करायला टाळतात, घरी बसून राहतात. तर हे टाळण्यासाठी आपल्याला हा पाऊच सतत तिच्याजवळ असणं गरजेचं आहे. आणि हा पाऊच कायम व्यवस्थित तिच्या ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्या त्याच्यामध्ये ठेवल्या गेलेल्या आहेत का हे बघणं त्या मुलीचं आणि आईचं दोघींचंही कर्तव्य आहे. जेव्हा दर महिन्याला तो पाऊच चेक केला जातो, बघितला जातो, तेव्हा तुमच्या मुलीला त्याची सवय लागते आणि ती सायकोलॉजिकली थोडी बिंदास राहू शकते, की समजा मला पिरियड्स आले मी बाहेर असताना तर माझ्याकडं हा छोटासा पाऊच आहे की ज्याच्यामध्ये मला त्यावेळी तात्काळ लागणाऱ्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. ठीक आहे. तर स्कूलमध्ये जाताना किंवा तिचं ट्युशन असेल किंवा थोडी ती लांब जात असेल किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये, हे आईचं आपल्या मुलीला शिकवणं कर्तव्य आहे की ही एक पाऊच, पिरियड पाऊच किंवा तुम्ही काही नाव द्या त्याला, ते तुझ्याजवळ कायम असायला पाहिजे. ही एक सोपी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे, आता पिरियड ट्रॅकर्स असतात जे मोबाईलवर ॲप्स आहेत, त्याच्यामध्ये माय कॅलेंडर आहे, पिरियड ट्रॅकर्स आहेत, अनेक नावं आहेत. तर ते आईसाठी आणि मुलीसाठी दोघींसाठी फार उपयुक्त आहे, की ज्याच्यामुळं साधारण तुम्हाला तुमच्या पिरियडची डेट, किंवा आपण आता मुलींबद्दल बोलतो, मुलींच्या पिरियडची डेट साधारण माहीत असते आणि आपल्याला ती डेट साधारण माहीत असल्यानंतर आपण त्यावेळी योग्य ती काळजी घेऊ शकतो. त्या मुलीला त्यावेळी एक्स्ट्रा पॅड घेऊन जाणे किंवा वापरणे, किंवा ज्या काही पिरियड पॅन्टीज असतात त्या ऑलरेडी घालून जाणे, त्या वापरणे, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात की ज्याच्यामुळे तिच्या मनात या पिरियड्सबद्दल कोणताही स्टिग्मा राहणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिरियड्सच्या बाबतीत हा पिरियड्सचा असा भ्रमाचा भोपळा आहे ना सगळ्या निगेटिव्हिटीचा, की हळू बोलायचं, पिरियड्स आलेत माझी अडचण आहे, असे काहीतरी हातवारे वगैरे करायचे, हे अजूनही तुमचंसुद्धा चालू असेल.
तर हा पिरियड्सचा जो भ्रमाचा भोपळा आहे ना तो फोडून टाका. त्याच्यात काहीच ठेवू नका. ती इतकी सामान्य गोष्ट करा की म्हणजे तुमच्या मुलीला त्याच्याबद्दल दुसरं जरी कोणी काही बोललं तर तिला वाटेल म्हणजे हे असे का बोलतात, असे दबकत आणि हे करत. नॉर्मल बोला तुम्ही, जशी भूक लागली तहान लागली तसे माझे पिरियड्स चालू आहेत. त्याच्यामध्ये त्या मुलीनं काही विचित्र वेगळं ॲबनॉर्मल समाजाला मान्य नसलेलं असं काही केलेलं नाही आहे. जे निसर्गानं तिला बहाल केलेलं आहे ती गोष्ट रुटीनमध्ये चालू आहे आणि त्याच्याबद्दल असं काहीतरी विस्परिंग, वेगवेगळे शब्द, वेगवेगळे हातवारे किंवा वेगळ्या टोनमध्ये बोलणं असलं काहीही करू नका. म्हणजे तुम्हाला अगदी सोपं सांगू का, एखादा मित्र दुसऱ्या मित्राला म्हणाला की अरे माझं आता एंगेजमेंट ठरली आहे, तू कोणाला सांगू नको, आणि त्या दुसऱ्या मित्राने सगळीकडं स्टेटसवर, स्टोरीवर, इन्स्टावर सगळीकडं कॉंग्रॅच्युलेशन्स धडाधड म्हणून त्या मुलाला टॅग करून टाकून दिलं. त्याचं सगळं हेच झालं ना, क्लिअरच झालं, सगळ्यांनाच कळालं की आता ह्याचे एंगेजमेंट झाली आहे किंवा काय. त्या गोष्टीमध्ये काही अशी सिक्रेसी किंवा असं काहीतरी वेगळं असं काहीच राहिलं नाही. आणि जेव्हा ही गोष्ट इतकी साधी सोपी सरळ होऊन जाते ना की काय काय नाही माझे पिरियड्स चालू आहेत, इतकं कॅज्युअल होऊन जातं ना. आणि हे नेहमीच्या रोजच्या बोलण्यामध्ये की वडीलसुद्धा म्हणतात काही नाही तिचे पिरियड्स चालू आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये काहीच नाही वाटत आहे कुणालाच. अगदी नेहमी आई मला भूक लागली तसे माझे पिरियड्स चालू आहेत, इतकं सोपं होऊन जातं ना, तेव्हा त्या गोष्टीबद्दल बोलणंसुद्धा खूप सोपं होऊन जातं. हा ट्रेंड आपल्या घरात, आपली मुलगी अजून लहान आहे, 4 वर्षाची 5 वर्षाची आहे, तेव्हा भले पिरियड्स म्हणून तिला काही कळणार नाही, पण हे काहीतरी आहे आणि हे काही फारसं काही विशेष नाही. आपली आई पण हे छान हँडल करते आहे, तिच्यामध्ये फारसे काही बदल दिसत नाही आहेत. ती काय अगदी पूर्ण त्या फेजमध्ये ती एक वेगळीच व्यक्ती बनते असं काही होत नाही, किंवा घरातले तिच्याशी विचित्र वेगळं वागतात असं काही होत नाही आहे. आणि ही एक आयुष्यातली जशा नेहमीच्या गोष्टी असतात तशीच रुटीनमध्ये चालणारी एक गोष्ट आहे. त्याच्याकडं फारसं अतिमहत्त्व द्यायचंही गरज नाही आहे आणि त्याला काही विशेष त्या व्यक्तीला त्याच्यावेळी विशेष काही ट्रीटमेंट द्यायची पण गरज नाही. हे जेव्हा त्या मुलीच्या लक्षात येतं तेव्हा ती त्याच्याबद्दल मनमोकळेपणानं काही बोलू शकते. आई मला त्रास होतो आहे, आई मला असं ब्लिडिंग होतं आहे, माझ्या मैत्रिणीला असं झालं, माझी मैत्रीण असं करत होती. ह्या गोष्टी आपल्याशी अगदी इझिली बोलल्या जातात. जसं एखादी आपली मुलगी सांगते आई तिथली पाणीपुरी छान असते, आपण तिथली खाऊया. कारण का पाणीपुरी काही टॅबू नाही आहे ना, पाणीपुरीबद्दल बोलायचं नाही आहे अजिबात, असं काही आपण कधी म्हणत नाही. अगदी लहान बाळ 2 वर्षाचं जरी झाला तरी आपण त्याला गोड पाणी देऊन पाणीपुरी चारतो. तेव्हापासून त्याला कळतं की पाणीपुरी म्हणजे काही विशेष गोष्ट नाही, आपण याच्याबद्दल बोलू शकतो. तसंच तुमच्या घरी पिरियड्सच्या बाबतीत करा, कारण ही खरंच काही विशेष गोष्ट नाही आहे, अगदी सामान्य गोष्ट आहे जी निसर्गानं आपल्याला दिलेली आहे. ठीक आहे, ह्या गोष्टी सुरुवात करा. आणि आता ह्याच्या पुढं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुलींच्या मानसिकतेबद्दल. आता मुलींच्या मानसिकतेबद्दल म्हणजे काय, तर मुलींना ह्या वयात नॅचरली आपण कसं दिसतोय, आपण कसे राहतोय, दुसरे आपल्याबद्दल काय म्हणतात, स्पेशली बॉईज. कारण मी तुम्हाला पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितले दिस इज ऑल अबाउट रिप्रोडक्शन. हे फक्त रिप्रोडक्शनसाठीचं निसर्गाचं चाललेलं आहे सगळ्या गोष्टी. त्यामुळं अनादर सेक्स, अपोजिट सेक्सचं अट्रॅक्शन असणं, दुसऱ्या मुलानं आपल्याला कॉम्प्लिमेंट केलं, दुसऱ्या मुलानं आपल्याकडं बघितलं, त्यानं आपल्याला छान म्हणलं तर एक वेगळी फिलिंग येणं हे खूप नॅचरल आहे. पण याच्यामध्ये मी हे मुलगा वयात येताना मध्ये सुद्धा सांगितलेलं आणि मी तेच सांगते आत्ताही की पहिल्यापासून जर तुमच्या मुलीला तुम्ही छान कॉम्प्लिमेंट करत असाल, अगं तू छान दिसतीये, हा कलर तुला सूट होतोय, ही स्टाईल तुला सूट होतीये, आपण तुझी वेगळी हेअरस्टाईल करून बघूया, आपण हे करून बघूया, आपण ते करून बघूया. आणि घरामध्येच ती मुलगी इतकी छान अशी डेव्हलप्ड असते आणि तिला छान कॉम्प्लिमेंट्स येत असतात, तिचे वडील आई इतके छान तिच्याबरोबर असतात की जेव्हा तिला एखादा मुलगा तिला कॉम्प्लिमेंट करतो की आज तू छान दिसतीयेस, त्यानं अगदी सहजही केली असेल कॉम्प्लिमेंट, की तो मुलगाही छान पद्धतीनं डेव्हलप झाला असेल, त्याला माहिती आहे हाऊ टू कॉम्प्लिमेंट, तर त्यानं अगदी सहज कॉम्प्लिमेंट केली असेल आणि तुमची मुलगीही छान वातावरणात वाढली असेल तर शी कॅन टेक दॅट कॉम्प्लिमेंट पॉझिटिव्हली. ती त्याला थँक्यू म्हणते, थँक्यू फॉर ॲप्रिसिएशन, थँक्यू फॉर हे मला सांगितल्याबद्दल मला छान वाटलं, असं ती छान पद्धतीने रेसिप्रोकेट करू शकते. पण तुमच्या मुलीला जर हे कधीच झालेलं नसेल, सतत निगेटिव्ह नाही, मुलांपासून लांब राहा, मुलांजवळ जायचं नाही, कुणाला हे करायचं नाही, कुणाला हे तुम्ही जर घाबरवून तिला सांगत असाल
तर त्या मुलीच्या किंवा मुलाच्या कोणाच्याही मनात जे करायला नाही सांगितलं आहे ना तेच करायचं, ही यालाच प्युबर्टी आणि टीनेज म्हणतात. हे नाही करायचं ना, मग मी हेच करणार. मग हे का करायचं नाही हे तुम्ही तुमच्या मुलीला स्पष्टपणे सांगायला पाहिजे. आता हे सांगण्याचं वय आहे. आता साधारण मुली 7वी 8वी 9वीमध्ये गेल्या की स्कूलमध्ये सुद्धा हे सतत चालू असतं. स्कूलमध्ये सुद्धा एवीज दाखवत असतात, स्कूलमध्ये ही माहिती सांगितली जात असती. पण ह्यावेळी तुम्ही घरामध्ये बोलणं काय आवश्यक आहे तुमच्या मुलीसाठी, की तुझी फिजिकल सँक्टिटी जी आहे, म्हणजे तुझं जे शरीर आहे, हे शरीर तुझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे. आणि जर काही चुकीच्या गोष्टी झाल्या तर त्या चुकीच्या गोष्टी तुझं आत्ताचं जे आयुष्य आहे, पुढचं करिअर आहे आणि पुढचं संपूर्ण आयुष्य आहे याच्यावर काय निगेटिव्ह पद्धतीने इम्पॅक्ट करू शकतात हे तुम्ही तिला सतत उदाहरणासकट दाखवलं पाहिजे. याच्याबद्दल अनेक मूवीज आहेत, अनेक छोट्या छोट्या शॉर्ट फिल्म्स आहेत. आपल्या ज्या मैत्रिणी, आता समजा मी ज्या जनरेशनमधून आले, माझ्या काही मैत्रिणी आहेत ज्यांनी काही चुकीचे निर्णय त्यांच्याकडून घेतले गेले, त्याच्यामुळे त्यांचं आयुष्य कसं खराब झालं. काही माझ्या मैत्रिणी आहेत त्यांनी योग्य निर्णय घेतले, त्याच्यामुळं त्यांचं आयुष्य कसं छान पद्धतीनं लीड झालं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जाता येता तिच्याशी बोलायला पाहिजे. उगाच बस तुला इथं आणि मी तुला लेक्चर देते, शी इज नॉट गोइंग टू लिसन टू यू. कारण हेच सगळीकडे त्यांना चाललेलं असतं, चारी बाजूनी लेक्चर लेक्चर लेक्चर. जेव्हा तुम्ही रिअल लाईफमधले त्यांना गोष्टी दाखवता आणि तुम्ही आत्ता कुठल्या स्टेटसमध्ये आपण राहतो, तुला ह्या स्टेटसनं किंवा ह्याच्यापेक्षा बेटर स्टेटसनं राहायचं असेल तर तुला ह्या काही ठराविक गोष्टी आहेत की जसं फिजिकल कॉन्टॅक्ट कोणाशी येऊ नये. फिजिकली तुला जरी कोणी ट्राय करत असेल ल्युअर करायला तर ते तुला ठामपणे डिनाय करता यायला पाहिजे. कोणी तुला कॉम्प्लिमेंट करत असेल सतत, कोणी काही तुला गिफ्ट देत असेल, कोणी काही तुला अशा गोष्टी सांगत असेल की ज्या तुला तुझ्या मनात वाटतात की ह्या गोष्टी चुकीच्या आहेत करणं, तर ह्या गोष्टी तू मला सांग, आपण ह्याच्याबद्दल बोलू. अशाही गोष्टी होतात की हल्ली सगळं लवकर आहे मुलांच्या बाबतीत आणि मुलींच्या बाबतीत, कारण कंटेंटच तसा त्यांना आहे समोर. बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड ह्या गोष्टी अक्षरशः वयाच्या साधारण 8व्या 9व्या वर्षी मुलांकडून बोलल्या जात आहेत. आणि मुलं टीनमध्ये आली तर अक्षरशः 6वी 7वीमधली मुलं कपल्स, आणि तुम्ही हे दोघंजण कपल्स आहेत आणि एकमेकांवरून चिडवणं, जे आपल्या वेळी कॉलेजमध्ये होतं, म्हणजे कॉलेजमध्ये सुद्धा अगदी म्हणजे ते विस्परिंगमध्ये होतं, ते आता ओपनली बोललं जातं. त्यामुळे ह्या गोष्टी जर ते ओपनली त्यांच्या स्कूलमध्ये बोलत असतील तर तुम्हाला ओपनली बोलायला त्याच्यामध्ये लाज वाटण्याची काहीच कारण नाही आहे. पण त्याच्यामध्ये तुम्ही बोलताना, शब्द निवडताना, उदाहरणं निवडताना, तुमचा टोन बोलण्याचा निवडताना तुम्ही योग्य निवडला पाहिजे. लेक्चरिंग टोन जर असेल तर तुम्ही जरी बरोबर सांगत असला तरी त्याचा उपयोग फारसा होणार. त्यामुळं तो टोन त्यावेळी फ्रेंडली पाहिजे, त्या तिच्या वाईब्सला मॅच होणारा पाहिजे. 6वी 7वीतल्या मुलीला जर तुम्ही सांगत असाल तर तिची कपॅसिटी केवढी आहे समजून घ्यायची, त्या कपॅसिटीनं तुम्ही सांगितलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची मुलगी इतकी कॉन्फिडंट पाहिजे की समजा उद्या असा काही प्रसंग तिच्यासमोर उभारला तर तिनं डोळ्यात डोळे घालून स्पष्टपणे जी काही चूक गोष्ट आहे ती चूक गोष्ट तिनं सांगितली पाहिजे. एवढा कॉन्फिडन्स तिच्यामध्ये पाहिजे. याच्यामध्ये समाज, मित्रमैत्रिणी, टीचर्स, XYZ या कुणाचाही तिनं विचार न करता आपल्याला जे संस्कार झालेले आहेत आणि तिची जी ब्रेनमध्ये क्लिअरिटी आहे, तिच्या आईवडिलांनी जे सांगून समजावून तिला शिकवलेलं आहे ते त्यावेळी तिच्या बोलण्यातून, तिच्या वागण्यातून रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे आणि कॉन्फिडेंटली रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. अशा पद्धतीनं तुमची मुलगी बनवा. असं नाही की कुणीही तिला कॉम्प्लिमेंट करते, तू छान दिसतीस, आणि तिला 4 गिफ्ट देते आणि ती मुलगी त्याला भुलून जाते. अशा पद्धतीची मुलगी बनवू नका. कारण आता मुलगी तुमची कुठेही नाही गेली तरी स्कूलला जाणार आहे, बाहेर पडणार आहे. बाहेर गेल्यावर प्रत्येक पद्धतीची माणसं, मुली तिला भेटणार आहेत. मुलं मुली दोन्हीही भेटणार आहेत. कधी कधी मुलींना मुलीसुद्धा चुकीच्या पद्धतीनं गाईड करतात. त्यावेळी तिचं तिला कळायला पाहिजे की इथं चुकीचं काय आहे. आणि आईनं सतत ह्या गोष्टी बोलल्या पाहिजेत की तुला जर कन्फ्यूज होत असेल, तुला जर कोणी असं विचारलं असेल, प्रपोज केलं असेल, कोणी तुला गिफ्ट देत असेल, कोणी तुझ्याशी सतत फ्लर्टिंग करत असेल, तुझ्याशी काही स्पेसिफिक गोष्टी सतत बोलत असेल तर तू माझ्याशी बोल. कारण आम्हीसुद्धा या फेजमधून गेलेलो आहे. आम्हीसुद्धा एकेकाळी यंग होतो आणि आम्हीसुद्धा या फेजेसमधनं गेलेलो आहे. प्रत्येक मुलगी या फेजमधनं जाते.
कमी अधिक प्रमाणात तिचं एक्सपोजर बाहेर कसं असेल, तिचं स्वतःचं नेचर कसं असेल किंवा एकूण तिची सामाजिक पार्श्वभूमी कशी असेल त्याच्याप्रमाणे प्रत्येक मुलगी कमी अधिक प्रमाणात यातून जाते. त्यामुळं तुमच्या मुलीशी या पद्धतीनं बोला की प्रत्येक आम्ही सगळ्याजणी ह्यातून गेलेलो आहे, आम्हाला त्याचा अनुभव आहे, तर तू आमच्या अनुभवाचा फायदा करून घे आणि आत्ता तुझ्यासाठी करिअर महत्त्वाचं आहे. आणि आमच्याकडं शाळेमध्ये असताना आम्हाला एक काउन्सिलर आलेल्या होत्या, तेव्हा खूप हे अगदी सुरुवातीचं होतं आणि तेव्हा त्यांनी एक वाक्य म्हणलेलं ते मला खूप आवडलं. म्हणजे अपोजिट सेक्स अट्रॅक्शन हे खूप कॉमन आहे. आम्हाला साधारण 8वी-9वीमध्ये ते काउन्सिलिंग होतं. तर त्या मॅडम बोलता बोलता म्हणाल्या, म्हणजे आमचं गर्ल्स हायस्कूल होतं, प्रिन्सेस पद्मावती गर्ल्स हायस्कूल कोल्हापूरचं. तर त्या म्हणल्या आयुष्यभर तुम्हाला मुलाबरोबरच राहायचं आहे, मग आत्ता मैत्रिणींबरोबर, आईवडिलांबरोबर, भावंडांबरोबर का नाही तुम्ही तुमचं आयुष्य एन्जॉय करत? एवढी तुम्हाला कसली घाई आहे सगळ्या गोष्टीची? तुम्हाला आयुष्यभर एका मुलाबरोबरच राहायचं आहे. एक वयाच्या आता आपण म्हणू 25+, मग 25व्या वर्षापर्यंत तुमची आई, बाबा, भाऊ, बहीण, आजी, आजोबा, तुमचे जे काही हे लोक आहेत, कारण तुम्हालाही माहिती लग्न झाल्यानंतर किंवा अगदी लग्न राहू दे, करिअर सुरू केल्यानंतर ह्या लोकांबरोबर सुद्धा आपलं आयुष्य आपल्याला घालवता येत नाही. त्यामुळे तुमच्या मुलीला अशा पॉझिटिव्ह वेनं सांगा की आपण आत्ता तू आहेस, तुझं करिअर अगदी लग्नापर्यंत जायला नको, पण आता उद्या करिअरसाठी तू बाहेर जाशील, 8-8, 10-10 तास तू बाहेर असेल, तेव्हा मला तुझ्याबरोबर बसायला नाही मिळणार, मला तुझ्याबरोबर बोलायला नाही मिळणार, आम्हाला सगळ्यांना तुझ्याबरोबर टाईम स्पेंड नाही करायला मिळणार. तिला असं वाटायला पाहिजे की अरे माझी फॅमिली पहिला आहे आणि मग कुणी असेल ते पुढं आहे. हे जेव्हा तिला फिलिंग येईल, हे भरपूर प्रेम, कॉम्प्लिमेंट आणि त्याच्याबरोबर योग्य ते संस्कार आणि डिसिप्लिन जेव्हा मिळतील, तेव्हा एक मस्त स्ट्रॉंग मुलगी तुमच्या घरी बनली जाईल, जी पिरियड्स, रिलेशनशिप जे काही असेल ते उत्तम पद्धतीनं हाताळेल. जेव्हा गरज असेल तेव्हा तुमची मदत घेईल आणि तुमच्या सतत डोक्याला तो घोर नाही राहणार की आता माझी मुलगी बाहेर आहे आणि तिच्याबद्दल काही वाईट होईल का, तिच्याबरोबर कोणी तिच्याबरोबर वाईट करेल का, ती काही चुकीचे निर्णय घेईल का. तर ह्या गोष्टी अगदी मनमोकळेपणानं आपल्या मुलींबरोबर बोलूया. आता सध्या सगळी मुलं एकमेकांशी बिनधास्त सगळ्या विषयावर बोलत आहेत. तुम्ही त्याच्याबद्दल काही ऑकवर्ड वाटून घेऊ नका. छान बोला तुमच्या मुलीशी. तुम्हाला बोलता येत नसेल तुमच्या बहिणीला, मावशीला, मैत्रिणीला किंवा तुमची फॅमिली डॉक्टर असेल तिच्याकडे घेऊन जावा, तिच्याशी तुम्ही आधी जाऊन बोला, तिला बोलायला सांगा. प्रत्येक गोष्ट सगळ्याला जमेल असंच नाही, पण मदत घ्यायला काहीच हरकत नाही आहे. आणि असे सगळ्या पद्धतीनं जर तुम्ही तुमच्या मुलीला ग्रो केलं तर अतिशय सुंदर एक इंडिपेंडंट छान मुलगी डेव्हलप होईल की जिच्या तुम्हाला अभिमानच वाटेल, की जिच्याबद्दल तुम्हाला काळजी नाही वाटणार. ठीक आहे. तर सगळेजण मिळून हा पिरियड्स आणि हे मासिक पाळी आणि अडचण आणि XYZ याचा स्टिग्मा सगळं संपवून टाकूया. अगदी एक नॅचरल गोष्ट आहे, साधी सोपी, जशी तहानभूक असते तशी अशीच ती आपल्या घरामध्ये ठेवूया. आणि आपण बदललो की समाज बदलतो, घरांचाच आणि लोकांचाच समाज बनतो. तर आपण सगळेजण मिळून हा समाज बदलूया. आणि मुलींसाठी बऱ्याच गोष्टी आधी कॉम्प्लिकेटेड आहेत, त्यातल्या त्यात ही जी गोष्ट आपण सोपी करू शकतो ती सोपी करूया. ठीक आहे. तर उद्याचा मी व्हिडिओ करणार आहे ज्या ज्या गोष्टी अवेलेबल आहेत पिरियड्ससाठी, त्याचा वापर कसा करायचा आणि त्याच्यातली बेस्ट कुठली. तर उद्याचा व्हिडिओ नक्की बघा. तोपर्यंत काळजी घ्या.